नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत लोणावळा रेल्वे मार्गावर रुळाच्या बाजूला पडलेल्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। संबंधित महिलेच्या मृतदेहाप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने कुर्ला टर्मिनस आणि बँगलोर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पुरुष आणि एक महिला अशा 2 आरोपींना अटक केली आहे। महाराष्ट्रातील इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत। आता ही प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन होणार आहे आणि नोंदणी शुल्कही कमी करण्यात आले। शाळा आणि महाविद्यालये 15 मे पर्यंत नोंदणी करू शकतात, तर विद्यार्थ्यांची नोंदणी 19 मे पासून सुरू होईल। 15 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांचा प्रवेश स्थगित करण्यात आलाय। सोशल मीडियावर एका तरुणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं खळबळ माजली आहे। महाराष्ट्रातील पुणा येथील कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणीने इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिल्याचा आरोप असून त्या तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकते आणि कोंढवा येथील कौसरबाग भागात राहते। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छीमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत। तसेच ऑफशोर डिफेन्स एरियामध्ये मच्छीमारांना मासेमारी करता येणार नसून त्या क्षेत्रात बोट आढळल्यास थेट शूट टू किलचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाने मोबाईल गेमच्या आहारी जाऊन घर सोडले। तो मुलगा बार्शी सोलापूर बसमध्ये लपून प्रवास करत होता। बस वाहकाने त्याला ओळखले आणि वैराग पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी मुलाला समजावून त्याच्या पालकांना बोलावले। मुलाला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केला आहे। अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यासाठी तब्बल 50,000ची लाच घेताना एका खासगी एजंटला अटक करण्यात आली आहे। ही लाच आरटीओचे वाहन निरीक्षक यांच्यासाठी घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे। ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। यात अटक करण्यात आलेला आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचा उपशहर प्रमुख आहे। देशातील सर्व सुरक्षा दलांच्या जवानांच्या सुट्ट्या आता रद्द करण्यात आल्या असून जवान कर्तव्यावर दाखल झाले आहेत। अशा या युद्धजन्य परिस्थितीत फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने या जवानांना वैद्यकीय उपचारासाठी आपली पूर्ण तयारी दर्शवली आहे। याच अनुषंगाने मुंबईत रक्तदान देश के नाम शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लामनं बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात आता दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली आहे। यापूर्वी त्यानं दाखल केलेली जामिनासाठीची याचिका शुक्रवारी मागे घेतली। दोषमुक्तीच्या याचिकेत मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करून तुरुंगातून तातडीनं सुटका करण्याची विनंती कोर्टाकडे करण्यात आली। हिंदी मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वतःचं कर्तृत्व गाजवणारे जादूगार रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन झालंय। काही वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता। गेले काही दिवस ते कावीळ या आजाराने ग्रस्त होते। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली। अखेर चित्रपट सृष्टीतल्या किमयागार रंगभूषाकारानं या जगाचा निरोप घेतलाय। धान खरेदी ते भरडाई पर्यंतच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात 5 गुन्हे नोंद झाले। यात 21 आरोपींचा समावेश आहे, पण धान खरेदी केंद्रावरील केवळ 2 ग्रेडर पोलिसांच्या ताब्यात आहेत। धान भरडाई केंद्र मालकासह अधिकारी व खरेदी केंद्राचे संचालक असे तब्बल 19 जण पोलिसांना गुंगारा देत आहेत। भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय सेनेला बॅकअप फोर्स पुरवण्यासाठी शरद पवारांचा चेला सज्ज झालाय। तरुणांची मोठी फौज संघटित करण्यास सुरुवात केली आहे। माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे तरुण आमदार अभिजित पाटील यांनी सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून तरुणांची फौज बनवण्याचे काम हाती घेतलंय। हे छत्रपतींचे मावळे भारतीय सैन्य दलाला सर्व प्रकारची बॅकअप रसद पुरवतील असं पाटील यांनी सांगितलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत शेतमाल न ठेवता बनावट कागदपत्र तयार करून 46,58,050 रुपये 3 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता। या प्रकरणी बाजार समितीने अखेर पोलिसात तक्रार केली। त्यावरून वरोरा पोलिसांनी गुरुवारी 8 मे रोजी निलंबित पर्यवेक्षकासह 4 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय।
कोणत्याही जमिनीचा पोट हिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत. अनेक जिल्ह्यात असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने 28 एप्रिल 2025 ला राजपत्र प्रसिद्ध केलं. मालमत्तेची ओळख पटण्याइतपत तिचे पुरेसे वर्णन हवे या पोट नियमात बदल करून पोट हिश्श्याच्या नकाशाची सक्ती केली आहे. राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये संस्था व ट्रस्ट नोंदणी प्रस्ताव केवळ ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याचा शासन निर्णय झाला होता. परंतु धर्मादाय संघटनेचा मुंबई कार्यालयातील सर्व्हर हा नेहमी बंद पडत असल्याने संस्था नोंदणीची कामे करणाऱ्या वकिलांना खूपच समस्या भेडसावत होत्या. मात्र आता राज्यातील सर्व धर्मादाय कार्यालयांमध्ये ऑफलाईन नोंदणी प्रस्ताव स्वीकारावेत यात असे नुकतेच दिले आहे. रायगड जिल्ह्यात मागील 3 वर्षात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान म्हणून शासनाकडून आलेला 15,43,00,000 रुपयांचा निधी पडू नये. त्यामुळे जवळपास 53,000 शेतकरी हक्काच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. 2025 चे अर्ध वर्ष सरत आले तरी 2022 मधील नुकसान भरपाई अनुदानाचे वाटप पूर्ण होऊ शकले नाही. भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध समजण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतानं दहशतवादाविरोधात अतिशय कठोर पवित्रा घेतलाय. केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा असून भारतानं दहशतवादाविरोधातील लढाईत आपलं धोरण बदलल्याचं द्योतक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाची परिस्थिती असताना चंदीगड येथे सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण जमल्याचं पाहायला मिळतं. शनिवारी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने चंदीगडच्या टागोर थिएटर येथे यासंबंधी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांना दुपारी 12:15 वाजताची वेळ देण्यात आली होती. परंतु हजारो मुले-मुली सकाळी 8 वाजण्याच्या आधीच या ठिकाणी दाखल झाले होते. ऑपरेशन सिंदूर सिनेमाचं पोस्टर काल 9 मे रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. उत्तम माहेश्वरी सिनेमा दिग्दर्शित करणार असून विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनियर याची निर्मिती करणार आहेत. पोस्टर समोर येताच याला चांगलाच विरोध झालाय. देश इतक्या गंभीर स्थितीतून जात असताना यावर सिनेमा बनवणं खूप असंवेदनशील आहे अशा प्रतिक्रिया आल्या. तसंच हे पोस्टर AI जनरेटेड असल्याचं बोललं गेलंय. कर्नल सोफिया कुरेश यांनी ऑपरेशन सिंदूरवर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेले. कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील कोन्नूर गावातील रहिवासी असलेले कौसब साहेब म्हणाले की माझ्या सुनेचा मला अभिमान वाटतोय. ती 6 महिन्यांपासून गावाला आली होती. आज गावातील लोक माझं अभिनंदन करण्यासाठी मला भेटायला येत आहेत. मला खूप आनंद झालाय असं ते म्हणाले. सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल होत असलेल्या खोट्या माहितीच्या दाव्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं खंडन केलंय. PIBने अशा अफवांपासून दूर राहण्याचं आणि त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय. व्हायरल झालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने सायबर हल्ल्याद्वारे भारताच्या 70% पॉवर ग्रिडला इनऍक्टिव्हेट केलं आहे. ही पोस्ट ग्लोबल डिफेन्स इन्साइट आणि डॉक्टर कमर चिमा नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अमेरिकेच्या भूमिकेत 24 तासात मोठा बदल झाल्याचं दिसून आलंय. काल भारत पाकिस्तान मधील तणाव आमचा विषय नाही असं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स म्हणाले होते. पण आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान मधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पाकिस्तानला चर्चेसाठी मदत करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारताने बांगलादेशातील 4 वृत्तवाहिन्या जमुना टीव्ही, ऍक्टर टीव्ही, बांगला विजन आणि मोहना टीव्हीवर कारवाई केली आहे. या वृत्तवाहिन्या पाकड्यांचे गुणगान करत भारताविरोधात प्रचार करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे हे चॅनल्स YouTubeवर ब्लॉक करण्यात आले. तर हे चॅनल्स लवकरच बांगलादेशात सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी कारवाया वाढू लागल्यामुळे आशिया खंडात तणाव निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर आता चीनची भूमिका समोर आली आहे. शनिवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना शांतता आणि संयम राखण्याचा सल्ला दिलाय. या वादातून शांततेत मार्ग काढा असं आवाहन चीननं केलंय. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मौजे शिवनई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपकेंद्राला
शुक्रवारी 9 मे रोजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. उपकेंद्राची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजनाची माहिती जाणून घेत विद्यापीठातील उपस्थित अधिकारी व अधिकार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोलही मंत्री महोदयांनी सुनावले. कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यात नवीन शैक्षणिक सत्राची उपकेंद्रात सुरुवात करण्याचा आदेश मंत्री पाटील यांनी यावेळी दिला आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी SIT स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ नागपूरच नव्हे तर 1 एप्रिल 2022 पासून राज्यभरात झालेल्या शिक्षक भरतीची चौकशी करण्यासाठी 3 चमू स्थापन केल्या जाणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह 17 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 18 ते 22 मे पर्यंत अर्ज भरता येतील. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायापत्र घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळण्याच्या दिवसापासून 5 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. व्हॉट्सअपवरील सायबर स्कॅमर्स आता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक मार्ग अवलंबत आहेत. पूर्वी जिथे फेक लिंक, OTP फ्रॉड आणि आयडेंटिटी कॉपी केली जात होती, आता एक नवा स्कॅम समोर आलाय, ज्यामध्ये ठग व्हॉट्सअपवर नॉर्मल दिसणारा फोटो पाठवतात, पण तो फोटो धोकादायक व्हायरसने भरलेला असतो. असे फोटो डाउनलोड करताच तुमची पर्सनल माहिती हॅकर्सच्या हाती लागते. भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसात बँकांची ATM बंद होण्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरल्या असून स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्या शुक्रवारी फेटाळून लावल्या. सर्व ATM कार्यरत असून त्यात पुरेशी रक्कम आहे आणि डिजिटल सेवा ही सुरळीत सुरू असल्याचं बँकांनी स्पष्ट केलंय. मराठी प्रेक्षक हा नाटक वेडा आहे हे सर्वश्रुत आहेच आणि तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी जेव्हा मौका मिळतो तेव्हा परदेशातही मराठी नाटक बघण्याचा चान्स सोडत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे मराठी नाटक वाडा चिरेबंदी. वाडा चिरेबंदीची टीम सध्या अमेरिकन दौऱ्यावर असून नाटकाला प्रेक्षकांचा अफाट पाठिंबा मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे 9 मे रोजी BCCIनं IPL 2025 एका आठवड्यासाठी स्थगित केलं. आता या स्पर्धेच्या पुनरारंभाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बोर्डानं स्पर्धेतील उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी दक्षिणेकडील 3 शहरांची निवड केली आहे. जर मे महिन्यात स्पर्धा पुन्हा सुरू झाली तर उर्वरित 16 सामने बँगलोर, चेन्नई आणि हैदराबादच्या यजमान पदासाठी खेळवले जातील. मात्र BCCI अद्याप यासाठी सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.